पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये फेसबुक पोस्टवरून 2 गट आमने-सामने। परिसरामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती। पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। अखेर परिस्थिती नियंत्रणात। यवतमधली तणावाची परिस्थिती नियंत्रणात। मुख्यमंत्र्यांची माहिती। शांतता राखण्याचंही केलं आवाहन। धनंजय मुंडे 3दा भेटले, मात्र मंत्रिपदाबाबत चर्चा नाहीच। फडणवीसांची माहिती। मुंडेंच्या एंट्रीच्या चर्चांना फडणवीसांकडून फुल स्टॉप। बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कारवाई होणारच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। सरकारमधल्या तिन्ही प्रमुखांनी सर्व मंत्र्यांना जाणीव करून दिल्याची ही माहिती। माणिकराव कोकाटेंच्या खात्याच्या अदलाबदलीनंतरही विरोधाची धग कायम। विरोधकांच्या आरोपांना तीव्र धार। क्रीडा खात्यामुळे नाराज असलेल्या दत्तात्रय भरणेंची कोकाटेंच्या कारनाम्यामुळे लागली लॉटरी। पक्षश्रेष्ठींनी सोपवली कृषी मंत्री पदाची जबाबदारी। कोकाटेंच्या डिमोशन नंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र। चौफुल्यावर तडफडू नका, ढगात गोळी मारू नका। आमदार संजय मांडेकरांसमोरच अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून आईच्या नावे असलेल्या बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत। रेस्टो बार आणि हॉटेलचा परवाना ठेवला कायम। अवैध प्रकार सुरू नव्हते तर परवाना का परत केला? अनिल परवांचा सवाल। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका, तयारीला लागा। मनसेच्या शिबिरातून राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। निवडणुकीच्या कामाला गांभीर्याने घेण्याचाही सल्ला। दिवंगत महादेव मुंडेंच्या न्यायासाठी बीडमध्ये अनेक संघटनांची बैठक। मराठा आंदोलक मनोज जरांगे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीला। आरोपींच्या अटकेपर्यंत लढण्याचा निर्धार। उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचं समन्स। 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यात चौकशी होणार। 5 ऑगस्टला नवी दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबरला निवडणूक। धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार। 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। निवडणूक आयोग मतं चोरतय, त्यांना सोडणार नाही। राहुल गांधींची निवडणूक आयोगावर पुन्हा कडाडून टीका। मतदार वगळणं हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हा नाही असा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।